ऑलिम्पिक असोसिएशनचे पण ते काय झालेले होते बरं, अध्यक्ष होते. आशियाई ऍथलेटिक असोसिएशनचे पण काय होते ते बरं, अध्यक्ष होते. आपल्याकडे कॉमनवेल्थ गेम झाले होते बघा 2010 ला, तर त्यावेळेस सुद्धा आयोजन दिल्लीमध्ये जेव्हा झाले होते कॉमनवेल्थ गेम, त्याचे पण नियोजनाचे अध्यक्ष होते. परंतु त्या कांगारू मध्ये काय येतं बघा, कांगारू मध्ये का फक्त महत्वाची काय माहिती का, कलम. फक्त महत्वाचे काय बरं, कलम. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आपण जेव्हा पॉलिटी शिकवायला घेतलं, पॉलिटी शिकवताना आपण काय केलं माहितीये का, साधारण आसाम मध्ये हायलाइटेड IMP आहे, 8वा वेतन आयोग, खूप तुमच्या चर्चा चालू आहे. तर आसाम हे पहिलं राज्य चालू आहे की त्याने केंद्र सरकारच्या धर्तीवर स्वतःचा 8वा वेतन आयोग स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य. यस, त्याच्यासाठी कोण समिती बसवली होती, कोणाच्या अध्यक्षाखाली, सुभाष संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना. डेट खूप महत्वाची बघा, 25 सप्टेंबर 2001. आणि लक्षात पण राहील तुमच्यावाल्या. का बरं लक्षात राहील माहितीये का, कारण 24 सप्टेंबरला माझा बर्थडे. किती भरलं बरं, 30%. काही करू ना करू, पण या 3 आकडेवारी तुमच्या पाठ पाहिजे. सगळ्यात IMP या चॅप्टर मधल्या आकडेवारी आहे सुरेश तेंडुलकरच्या 2004 ची पण माहित पाहिजे, 2009-10 ची पण माहित पाहिजे, आणि 2000 कशाने माहित पाहिजे बरं, 11-12 ची. तुम्हाला विचारतील बघा, कोट्स करायचे, तुम्हाला पाठ करायचे, कॅप्शन. ओके, पुढे बघा, KC वियर काय म्हणलाय, निम संघ राज्य म्हणजे काय रे, अर्ध संघ राज्य, आणि अर्ध काय रे, एकात्मिक आहे. लक्षात ठेवा. मॉरिस जॉन्स काय म्हटला, वाटाघाटीचं काय बरं, संघराज्य. नोबेल शांतता पुरस्कार आहे बघा, महत्वाची, कारण याच्यावरून खूप हे चालू होता, वाद पण चालू होता की तो शांतता पुरस्कार आहे. तो ट्रम्पचं म्हणणं होतं तो कोणाला भेटायला पाहिला होता, मला भेटायला पाहिला होता. येस, परंतु नोबेल शांतता पुरस्कार ट्रम्पला मिळाला नाही, परंतु आता मात्र दिला गेलाय बघा. आता नोबेल शांतता पुरस्कार कोणाला भेटला होता, तर मारिया कोरिना माचोडो. लष्करी न्यायालय माहिती आहे ना, मार्शल कोर्ट, लष्करी न्यायालयाने दिलेली असो, कोणतीही न्यायालयाने दिलेली शिक्षा माफ करू शकतो. बरोबर आहे ना. दयेचा अर्ज करायचा आहे, त्यांना दयेचा अर्ज लेखी स्वरूपात करावा, तोंडी करायचा नाही, फोन करून सांगतो असं चालणार नाही. बरोबर आहे ना. यस, किंवा माझा दयेचा अर्ज का स्वीकारला नाही याची राष्ट्रपतीकडे कारण मागायची नाही केली होती. तशीच अजून एक समिती आधी पण स्थापन केली होती बघा, सल्लागार समिती. कोणती समिती बरं, सल्लागार. त्याचे अध्यक्ष कोण होते, BN राव. बरोबर, याच्याबद्दल सगळं बघितलं आपण. आणि त्यांनी पण आपला मसुदा दिला होता बघा, का भारताचं संविधान कसं असलं पाहिजे, तर ऑक्टोबर 1947. डेट महत्वाची बघा, कधी मसुदा जाहीर केला होता संविधान सभेला, ऑक्टोबर 1947. नाही. पुढचं बघा तुम्हाला, प्रतिषेध, प्रोहिबिशन.